ब्रेकिंग न्यूज पाहूया। शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आला। खरं तर या संदर्भात चर्चा होती। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भात मत व्यक्त केलं होतं की या चर्चांना काही अर्थ नाही, या चर्चा निरर्थक आहे। जयंत पाटील यांचा राजीनामा या संदर्भात काही चर्चा नाही। मात्र आता जी माहिती आहे त्याप्रमाणे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्या। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडलेत। आवेश, आपण पाहतोय शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता समोर येत आहेत, काय ताजे अपडेट आहेत? माहित असेल, पुढारी चॅनल सर्वात पहिले बातमी दिली होती की शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत। पण काही वेळानं जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सांगितलं की असं काही नाही, पण आपल्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। शशिकांत शिंदे हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणार आहे। आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका हे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी लढवणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू असलेले एक नेते आहे। अजित पवार सोबत जरी बाकी सर्व आमदार गेले तरी शशिकांत शिंदे पहिलेपासून शरद पवार यांच्या सोबतच होते आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका सुद्धा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढवल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जयंत पाटील हे आतापर्यंत राष्ट्रवादीकडून राहिले सर्वात मोठे 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते होती आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला। त्यानंतरच शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झालेली आहे। जयंत पाटील यांच्या नावाला बऱ्याच राष्ट्रवादी म्हणून यापूर्वी म्हणजे जेव्हा अजित पवार होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचा विरोध झाला, पण यावेळेस कुठलाही विरोध नसताना सुद्धा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आहे। राष्ट्रवादीसाठी बरेच आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ही खूप महत्त्वाच्या आहे, कारण की विधानसभेला राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नव्हता, पण आता राष्ट्रवादी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये चांगलं यश मिळवावं लागेल। अगदी आवेश, आगामी काळात खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुकात मात्र एक महत्त्वाची अपडेट यामध्ये अशी आहे की ज्यावेळी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं की कुठल्याही प्रकारचा राजीनामा नाही अशी चर्चा सुद्धा सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। यावरती काय सांगाल? नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा आणि शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार, त्यामुळे आगामी काळात